नमस्कार, ए डेवित एकतामध्ये तुमचं स्वागत आहे। चला भात कापायला जाऊया। आज काहीतरी नवीन शिकायचं म्हणून मी आजीला भात कापणीसाठी मदत करायचं ठरवलं। सध्या कापणीचा सीझन आहे, तसं आजीचं बऱ्यापैकी शेत कापून झालं होतं आणि थोडं राहिलं होतं तर मीच बोलले, थांब आज तू आराम कर। असं बोलल्यावर तिने हातातला विळा मला दिला आणि माझी गंमत पाहत बसली। मी कामाला सुरुवात तर केली, पण माझा स्पीड बघून आजीच बोलली, बस ह्याच वर्षी आपल्याला भात कापायचं आहे। असं बोलून आजीने माझ्या हातातला विळा घेऊन स्वतः भात कापायला सुरुवात केली। मग मी तिला पेंढे बांधायला मदत केली। सर्व शेत कापून झाल्यानंतर आम्ही पतंग उडवण्याचा प्रयत्न केला, पण आज हवा काही आम्हाला साथ देईना। शेवटी खूप प्रयत्न करून आमची पतंग उडाली आणि काकांना कॉपी करण्याच्या नादात आज आर्यनने खूप एक्सरसाइज केली। अरे किती वजन कमी केलंस? 4 किलो झाला असेल। रात्रभर करतोय तो। काल संध्याकाळी स्टार्ट केलं ते थांबवल्यानेच नाही। त्याला मोटिवेट करण्याचा प्रयत्न आम्ही केला, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही। शेवटपर्यंत त्याची पतंग काही उडालीच नाही। त्यानंतर आम्ही सर्वजण नदीवरती पोहण्यासाठी गेलो। मला पोहता येत नाही, पण नदीकाठी बसून फूट स्पा घेण्याचा आनंद मी घेतला। आज आम्ही एकापाठोपाठ एक अशा खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज केल्या होत्या, त्यामुळे खूप कडकडून भूक लागली होती। मग काय गरमागरम वडापाव खाऊन आम्ही आमची क्षुधा शांती केली। आजचा दिवस खूपच छान आणि उत्साहाचा होता। गावाकडे वेळ कसा जातो समजतच नाही। आज योगायोगाने मासेवाली देखील आली होती। मग काय रात्रीच्या जेवणात काकीने चविष्ट माशाचं कालवण केलं होतं। ते खाल्ल्यानंतर आम्ही परत एनर्जी मोडमध्ये आलो आणि रात्री उशिरापर्यंत गप्पा आणि रील बनवून आजचा दिवस संपवला। याचबरोबर हा व्हिडिओ देखील मी इथेच थांबवते। भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये।